नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपली जी एम-पी-एस-सी ग्रुप सीची एक्झाम आहे, ही 27 सप्टेंबरला होणार आहे आणि त्याच्या रिगार्डिंग एक सगळ्यांना किटकिट वाटणारा सब्जेक्ट दॅट इज भारतीय अर्थव्यवस्था. याला अप्रोच कसं करायचं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता बघा, एम-पी-एस-सी ग्रुप सी पूर्व परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे आणि आपल्याला एक मॅक्सिमम आउटपुट येण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये एक व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. एवढंच करायचं, पुढे जायचं, मार्क मिळवायचे, प्री पास करायची, मेन्स द्यायचे. हा या बॅचचा किंवा या पर्टिक्युलर व्हिडिओचा काय एक उद्देश आहे. जनरली इकॉनॉमी, मग कोणते आकडे पाठ करायचे, कोणते नाही करायचे, मग एवढे बारीक बारीक आकडे असतात का, ते पाठ करायचेत का, हे जे सगळे डाऊट्स असतात ते आपण कुठेतरी इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, अभ्यासक्रम काय आहे? मूलभूत संकल्पना व राष्ट्रीय उत्पन्न हा एक सिलेबसचा प्रायमरी टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला काय काय पाहावं लागतं? भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे इंडियन इकॉनॉमीचे काय फीचर आहेत, मग या फीचर मध्ये काय काय पाहायचंय आपल्याला, स्वरूप कसं आहे, मग तुमची काय म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्था काय असतं, तुमचं काय म्हणता येईल, कुठली समाजवादी अर्थव्यवस्था काय असतं, मग मिश्र अर्थव्यवस्था काय असतं, मग भारत मिश्र अर्थव्यवस्था का फॉलो करतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायचंय. म्हणजे हे शिकण्याआधी, ही मिश्र अर्थव्यवस्था शिकण्याच्या आधी दोन प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे टाईप शिकायला लागतात. त्यावर दरवर्षी प्रश्न येतो, ते आपल्याला इथं पाहायचं आहे. नंतर आर्थिक नियोजन, मग याच्यामध्ये प्लॅनिंग कमिशन, दरवर्षी प्रश्न येतात. मग प्लॅनिंग कमिशन, त्यांचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट काय होतं, मग अध्यक्ष कोण होते, मग प्लॅन कोणता, अशोक रुद्र यांचा प्लॅन असेल, पी.सी. महालोबनीस यांचा प्लॅन असेल, हॅरड डोमर मॉडेल असेल, मग हे कोण कोणते आहेत, ॲलन मॅन यांचा प्लॅन असेल, मग हे कोण लोक आहेत, हे काय करतायत, त्यांनी काय प्लॅन दिलात, मग त्याचे इम्पॉर्टंट स्लोगन कोणते आहेत, त्या प्लॅनमध्ये कोणती योजना एस्टॅब्लिश झाली. जसं की तुमच्या 5व्या आणि 6व्या प्लॅन, 5व्या प्लॅनमध्ये सांगितलं होतं गरिबी निर्मूलन, आणि 6व्या प्लॅनमध्ये गरिबी हटावची काय दिली होती, घोषणा दिली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पाहायच्या असतात. मग 11व्या प्लॅनची टॅगलाईन काय, 12व्याची टॅगलाईन काय, 10व्याची टॅगलाईन काय, खूप जास्त विचारतात ते. त्यांचे इयर, अध्यक्ष, ह्या सगळ्या भानगडी आपल्याला पाहायचंय. आणि त्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट पाहिजे ती म्हणजे 1991च्या एलपीजी रिफॉर्म, लिबरटायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. याची कारण काय आहेत, का बरं हे रिफॉर्म आणले होते, मग हे रिफॉर्म आणल्यानंतर याचे परिणाम काय झाले, हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. मग यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा रोल असेल किंवा पी.व्ही. नरसिंहराव यांचा रोल काय होता, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. नंतर बघा, हे झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम काय त्याची डेफिनेशन आहे. मग नॅशनल इन्कम मोजण्यासाठी आपण जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पाहतो, त्याची डेफिनेशन काय आहे. मग जीडीपी मोजण्याच्या कोणकोणत्या 3 वेगळ्या मेथड आहेत, आपण कोणती मेथड वापरतो, बेस इयर काय भानगड आहे, काय म्हणजे तुमचं काय म्हणतात डिफ्लेटर काय असतात, ह्या सगळ्या बारीक बारीक जे फॉर्म्युले, कॉन्सेप्ट हे याच्यामध्ये आपल्याला पाहावे लागतात. जीडीपी शिकल्यानंतर तुमचं एनडीपी काय असतं, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काय असतं, डेप्रिशिएशन काय असतं, नंतर नेट नॅशनल प्रोडक्ट काय असतं, नंतर पर कॅपिटा इन्कम काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. नंतर यांची मोजमापाची पद्धत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी विविध सांख्यिकी पद्धती कोणत्या आहेत, मग इन्कम मेथड आहे, एक्सपेंडिचर मेथड आहे, ह्या सगळ्या, अजून तुमची ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मेथड आहे. मग तिघांमधला फरक काय आहे, कोणते युनिट्स कशामध्ये वापरले जातात, कोणता फॉर्म्युला कोणी दिला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे तुमचं काय म्हणतात, इन्फ्लेशन काय रोल असतो, इन्फ्लेशन मेजर करण्यासाठी जीडीपी मधला एखादा इंडिकेटर कामाला येतो का, तर येस, डिफ्लेटर नावाचा इंडिकेटर कामाला येतो. मग तो कसा येतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहायच्या असतात. नंतर बघा, क्षेत्रनिहाय अभ्यास करायचा असतो. म्हणजे 3 सेक्टर्स असतात बघा, प्रायमरी सेक्टर कोणता आहे, सेकंडरी कोणता आहे, टर्शरी कोणता आहे, यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. मग तुमचं प्रायमरी सेक्टरमध्ये शेती येतं बघा, कृषी क्षेत्र येतं, कृषी क्षेत्राची वैशिष्ट्य काय, हरित क्रांती काय आहे, पीक सिंचन पद्धती काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. विपणन व आधारभूत किंमत, एपीएमसीच्या रचना, मिनिमम सपोर्ट प्राइस काय असतं, मग स्वामीनाथन यांचा फॉर्म्युला काय, ह्या सगळ्या गोष्टी, A2+FL × 1.5, त्याच्यामध्ये सी का ऍड केला नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात. नंतर योजना, कृषी विमा व महत्वाच्या शेतकरी कल्याणकारी योजना, त्याच्यामध्ये तुमची काय म्हणतात किसान योजना असेल,
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, तुमच्या मेगा फूड पार्क बद्दलच्या योजना असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे. त्यांच्या तारखी कोणत्या वर्षी त्या इन्स्टॉल झाल्या, कोणती मिनिस्ट्री, ऑब्व्हियसली ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री असणार आहे, आणि त्यांचं काय म्हणतात कोणकोणत्या राज्यात त्या काय म्हणतात सध्या कार्यरत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे असतात. नंतर द्वितीय क्षेत्रामध्ये इंडस्ट्री, याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा काय म्हणता येईल एवढं मेजर काय परिणाम झालेला आहे, का बरं हे सेक्टर एवढ्या चांगल्या पद्धतीने ग्रो होत नाहीये, ह्याचे फीचर्स काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. कोणत्या तुमच्या प्लॅनिंग कमिशन, कोणत्या प्लॅन मध्ये या सेकंडरी सेक्टरवर फोकस केला होता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे. मग एमएसएमई, सार्वजनिक खाजगी क्षेत्र, तुमच्या काय म्हणतात पब्लिक आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीज, एमएसएमई, मीडियम स्मॉल मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस काय असतात, त्याच्यासाठी कोणते तुमचे रिफॉर्म केलेले आहेत, लघु उद्योग म्हणतो आपण त्यांना, कोणते रिफॉर्म केलेले आहेत, कोणत्या कमिट्या एस्टॅब्लिश झाल्या होत्या, ते सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. स्वातंत्र्यपूर्वपासूनची प्रमुख औद्योगिक धोरणं पाहिजे. इंडस्ट्रियल पॉलिसी एक 1956 ची आहे, इफ आय एम नॉट रॉंग, एक 1990s मधली आहे, तर त्या काय धोरणं आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. नंतर प्रगती उपक्रम, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया सारख्या मोहिमी आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. याच्यामध्ये प्रायोरिटी सेक्टर त्यांची PLI स्कीम, प्राइस लिंक इन्सेंटिव्ह स्कीम काय असते ती आपल्याला पाहिजे आहे. कोणकोणत्या सेक्टरला ती आता वाढवण्यात आलेली आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. नंतर बघा फॉरेन ट्रेड, अगेन काय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे ते पाहायचं आहे. आयात निर्यात धोरण, व्यापार संतुलन, करंट अकाउंट डेफिसिट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायचं आहे. मग करंट अकाउंट डेफिसिट आहे, कॅपिटल अकाउंट सरप्लस आहे, मग काय आपला बॅलन्स ऑफ ट्रेड आहे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायचं आहे. रुपीची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू अदर करन्सीज कशी ठरवल्या जाते, हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहायचंय. नंतर गुंतवणूक संस्था, WTO ची भूमिका, FDI, FPI यातील फरक, मग FDI चे काय रूल आहे, कुठं 100% FDI अलाउड आहे, कुठे 74% आहे, कुठे 50% आहे, ह्या सगळ्या भानगडी आपल्याला पाहिजे आहेत. SCZ ची संकल्पना, स्पेशल इकॉनॉमिक झोन काय असतं, बाबा कल्याणी कमिटी काय एस्टॅब्लिश केली होती, ह्या सगळ्या भानगडी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ओके. नंतर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन, दॅट इज बँकिंग. एक दोन प्रश्न याच्यावर येतोच. बँकिंग, RBIचं रचना, कार्य काय आहे, तिचं एस्टॅब्लिशमेंट इयर, नेमकं कार्य काय आहे, इन्फ्लेशन कसं कंट्रोल करतात, CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स का वापरतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायच्या. बँकिंग संस्था, व्यापारी बँका, सहकारी बँका, नाबार्ड, सिडबी यांच्या सगळी रचना, यांचे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट, त्यांचे पहिले अध्यक्ष, आताचे अध्यक्ष, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. समावेशन, डिजिटल बँकिंग, वित्तीय समावेशन, हे सगळे उपक्रम इथे पाहायचे असतात. याच्यामध्ये जनरली आपण वित्तीय समावेशनामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स पाहत असतो. त्या स्कीम आपल्याला त्यांच्या तारखा, टार्गेट ग्रुप आणि टार्गेट रिजन, ह्या सगळ्या गोष्टी केल्या की ते इझी होऊन जात. ओके. नंतर बघा लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी, हे तुमचं एक मेजर आहे. लोकसंख्या शास्त्र, इथे 2011 ची जनगणना आपल्याला व्यवस्थितरित्या पाहावी लागते. हा सेक्शन भूगोलासोबत ओव्हरलॅप होतो, मग आपण इकॉनॉमीमध्ये किंवा भूगोलामध्ये पाहू कुठे कव्हर करायचं, पण मोस्ट ऑफ द लोक इकॉनॉमीमध्ये कव्हर करतात, आपणही तो इकोमध्येच कव्हर करू, काळजी करायचं कारण नाही. लिंग गुणोत्तर काय, साक्षरता प्रमाण काय, जे काही बेसिक डेमोग्राफीचे पॅरामीटर असतात त्याचा 2011च्या सेन्ससचा डाटा आपल्याला बाहेर असला पाहिजे. नंतर गरिबी, ओके, तुमचं काय म्हणता येईल पॉवर्टी, याच्या डेफिनेशन, मग रिलेटिव्ह पॉवर्टी, तुमचं काय म्हणता येईल ऍब्सोल्यूट पॉवर्टी, मग पॉवर्टी मोजण्याचे प्रकार, वर्ल्ड बँकचा फॉर्म्युला, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय आहे, UNDP, अजून 2-3 संस्था आहेत त्याच्यामध्ये, आणि मग नीती आयोग काय म्हणतं, नीती आयोगमध्ये कोणते 2 एक्स्ट्रा तुमचे पॅरामीटर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत. नंतर बेरोजगारीचा कॉन्सेप्ट काय आहे, टाइप्स ऑफ बेरोजगारी, मग ही हटवण्यासाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, त्या सगळ्या भानगडी आपल्याला तिथे पाहायच्या आहेत. नंतर बघा चलन विषय व वित्तीय धोरण, हे बँकिंग मध्ये येतं. बघा बँकेमध्ये येतं ते, बँकिंग सेक्शन मध्ये रेपो, रिव्हर्स रेपो, SLR, याच्या डेफिनेशन पाहायच्या आहेत. मग काय कोण बँकांनी कुठल्या प्रकारे RBI कडे पैसे काय म्हणतात त्यांचे बॉन्ड्स गिरवी ठेवायच्या, सिक्युरिटी गिरवी ठेवायच्यात, आणि विथ रिस्पेक्ट टू तो मनी कसा मिळतो, हे सगळ्या गोष्टी इथे पाहायच्या असतात. वित्तीय धोरण म्हणजे हे फिस्कल जी आपले पॉलिसीज आहेत, टॅक्स त्या रिलेटेड, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. आता वित्तीय धोरण हे सरकार करत असतं, चलन विषयक धोरण हे आपलं RBI करत असतं, ते तुमच्या मॉनिटरी पॉलिसीच्या अंडर येतं. मग मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या. योजना, रोजगार निर्मितीसाठी कोणत्या योजना असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायच्या आहेत. देन बघा अर्थसंकल्प, बजेट,
मग बजेट काय संकल्पना आहे, मग रेव्हेन्यू काय असतो, तुमचं काय म्हणता येईल, रिसीट काय, रेव्हेन्यू रिसीट काय असतात, कॅपिटल रिसीट काय असतात, एक्सपेंडिचर काय असतं, या दोघांचा ताळमेळ काय असतो, मग डेफिसिट काय असतं, मग ते कमी करण्यासाठी बॉरोविंग करतो का, मनी प्रिंट करतो का, अजून काय करतो, ह्या सगळ्या भानगडी आपल्याला इथे पाहायच्या असतात. हे जे काय आहे बजेट फिस्कल पॉलिसी म्हणतो आपण त्याला, ती सरकार पाहत असते. मॉनिटरी पॉलिसी आरबीआय पाहत असते. म्हणून आरबीआय आणि सरकार या दोघांचा अर्थव्यवस्थेवर काय असतो, एक पकड असते. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायच्या असतात. मग कॅगची भूमिका काय आहे, कॅग काय करतो, संसदीय समित्या काय असतात, पारदर्शकता, या सगळ्या गोष्टी काही तुम्ही तिकडे पॉलिटीमध्ये शिकतात. पण आपण एक कॅगची भूमिका इन द बजेटमध्ये आपण इथे पाहून घेऊयात, काही काळजी नसावी. 148 आर्टिकल तुम्हाला माहितीच आहे. मग हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला एवढं मोठं शिकायचंय, मग आता खूप सारे रिसोर्सेस लागतील. काही नाही, तुमचे रिसोर्सेस लिमिटेड ठेवले, त्याला बार बार रिवाइज केलं, जे फॅक्ट डाटा आम्ही सांगतो तेवढे पाठ केले की यू आर गुड टू गो. ओके. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मर्यादित पुस्तकं ठेवायची, तुमची सातत्यपूर्ण त्याला रिव्हिजन झाली पाहिजे, पीवायक्यू सॉल्व्ह झाले पाहिजे, पीवायक्यू मधला आलेला प्रश्न चुकता कामा नये. आणि मग हे सगळं केलं की आपण काय होतो, वी आर गुड टू गो. यासाठी तुम्ही काय काय रेफर करू शकता, प्रथम प्राधान्य स्टेट बोर्ड 9वी ते 12वी तुम्ही वाचू शकता. ओके. 60 to 70% गोष्टी तिथून कव्हर होतात. अजून ऍड ऑन करायची असेल तर रंजन कोरंबे सर यांचं तुम्ही पुस्तक वाचू शकता, बेस्ट पुस्तक आहे ते. पण अगेन बल्की पुस्तक आहे, वाचायला आपल्याला 27 सप्टेंबरचा पेपर द्यायचे, प्रॉब्लेम होऊन जाईल, त्याचं सोल्युशन आम्ही काढलेले, काळजी करू नका. आणि चालू घडामोडीवर इकॉनॉमी म्हणल्यावर लक्ष ठेवावं लागेल. जे काही आपले बजेट इकॉनॉमिक सर्वे येतात महाराष्ट्राचा, देशाचा, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. टू बी स्पेसिफिक महाराष्ट्राचा तर मस्ट आहे, बिकॉज त्यावर प्रश्न विचारले जातात. मग तुम्ही म्हणता एवढं सगळं करायचं तर मग आम्हाला लोड येईल, तर आम्ही आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीने हे सगळ्या गोष्टी आपल्या बॅचमध्ये इंटिग्रेट केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, इंटिग्रेट केलेल्या आहेत. मग तुम्हाला बाय युअर सेल्फ काहीच करण्याची गरज नाही, लेक्चर अटेंड करायचं, दिलेल्या नोट्स वाचायच्या, तुमचं काम 90% पर्यंत सॉल्व्ह आम्ही करून दिलेलं आहे. सो तुम्हाला ते काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वाचायची गरज नाहीये. त्याच पीपीटीच्या माध्यमातून आपण काय करणार, लेक्चर घेणार, तुम्हाला त्याच स्लाइड्स काय करायच्या, तुम्हाला रिवाइज करायच्या आणि प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आपण काही प्रश्न सुद्धा म्हणजे जे पीवायक्यू असतील ते सुद्धा आपण घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला बाय युअर सेल्फ ऍज सच खूप मेहनत करण्याची गरज नाहीये, तुमच्या साईडनी ती आम्ही करत आहोत. तर आपली बॅच चालू झालेली आहे. तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच तुम्ही परचेस करू शकता. ओके. पुन्हा आता बघा मी काय केलेलं आहे, जसं सायन्समध्ये आपण केलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला काही हाय प्रायोरिटी एरिया काढून दिलेत, काही तुम्हाला मीडियम प्रायोरिटी एरिया काढून दिलेत आणि काही तुम्हाला करंटच्या रिलेटेड ज्या गोष्टी दरवर्षी चेंज होतात त्या काढून दिलेल्या आहेत. मग हाय प्रायोरिटी रिजन जे आपण कधीच स्किप नाही केले पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं आरबीआय बँकिंग हे आपलं मस्ट प्रिपेअर झालंच पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक आपला मस्ट प्रिपेअर झालाच पाहिजे. सार्वजनिक वित्त म्हणजे जे काही फिस्कल पॉलिसी आहे तो टॉपिकला मस्ट प्रिपेअर झालाच पाहिजे. त्यानंतर सामाजिक समस्या, गरिबी, बेरोजगारी ह्या ज्या गोष्टी असतील, इन्फ्लेशन वगैरे, ते सुद्धा मस्ट प्रिपेअर झाल्याच पाहिजे, त्या स्किप करता येणार. मीडियम प्रायोरिटी आपण तुम्ही एफडीआय, एफपीआय, डब्ल्यूटीओ चे कार्य यांना ठेवू शकता, जागतिक संस्था वगैरे यांना ठेवू शकता. जनगणनेची माहिती ठीक आहे बाबा, एक मिड प्रायोरिटी रिजन आहे तिथे तुम्ही टाकू शकता. वित्तीय समावेशन, वेगवेगळ्या स्कीमा, त्यांची इयर वगैरे तुम्ही त्यांना इथे टाकू शकता. आणि जे काही कृषी क्षेत्र आहे त्याला सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. सी कॅटेगरी म्हणजे करंट रिलेटेड आहेत. जर तुम्हाला तुमची अॅक्युरेसी वाढवायची असेल, 90% मध्ये यायची असेल तर हे टॉपिक आपल्याला करावे लागतील. यामध्ये संस्थात्मक प्रगती, नाबार्ड, सिडबी यांचा काय रोल आहे, सरकारी आर्थिक धोरण, ज्या नवीन योजना चालू झाल्यात त्या, आर्थिक निर्देशांक एसडीजी पहिल्यांदा 100च्या आतमध्ये आलेल्या आहेत, 99 झालाय आपला, तो पाहायचा. एमपीआय काय असतं, एचडीआय काय असतं, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिजेत. पण हे सगळं आपण कव्हर करून घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही ऍज सच प्रॉब्लेम नाहीये. सगळं एक होलिस्टिक कव्हरेज आपलं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी असं काय करण्याची गरज नाहीये. पण एक अभ्यास करताना जर तुमचा होतच नसेल तर त्यासाठी ते काढून दिलेलं असतं. आय होप ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. क्लिअर झाल्या असतील तर इकोला कसंच वाटचाल करायची, पुन्हा तुमचं जे काही पुस्तकं आहे, जे काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, ते पुस्तकाच्या माध्यमातून करून घ्यायची. त्यानंतर त्यावर काय संदर्भ पुस्तकं तुम्ही ऍड ऑन करू शकता. मग आपल्या कोळंबे सरांचं पुस्तक त्यात ऍड ऑन करू शकता. नंतर तुम्ही चालू घडामोडीच्या गोष्टी त्यामध्ये इंटिग्रेट करायच्या आणि नंतर त्यावर भरपूर पीवायक्यू काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ही काय एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी आहे. एवढं स्वतःहून प्रत्येक सब्जेक्टसाठी करणं काय असतं, अवघड असतं. म्हणून ऍज अ अकॅडमी आपण हे सगळं आपल्या बॅचमध्ये इन्क्लुडेड केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. ओके. तुम्हाला त्या बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जाईल.
ओके, हे काय करायचं, योग्य नियोजन करायचं, सातत्यपूर्ण सराव करायचा, यश आपलंच आहे. प्रिलिम्स मी नक्कीच पास होणार, एवढं सगळं फॉलो केलं तर. आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. आवडल्या असतील तसेही सांगा. बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावर तुम्ही बिनधास्त कॉन्टॅक्ट करा आणि भेटूया डिरेक्टली आता इकोच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.